Good morning, one and all. Hope that you are in the pink of your health. Today we are going to start discussing about parts of speech. मराठीत आपण त्यांना शब्दांच्या जाती असं म्हणतो. जसं एखाद्या कुटुंबातले सदस्य असतात तसं वाक्य ही जर एक फॅमिली असेल तर या फॅमिलीमध्ये काही मेंबर्स असतात. ह्या फॅमिली मेंबर्सनाच पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतात. मराठीमध्ये त्यांना शब्दांच्या जाती म्हणतात. मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे शब्दांच्या 8 जाती आहेत. द सेम इन इंग्लिश देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. आपण त्यातल्या एकेकावरती डिस्कशन करूया. शब्दाची पहिली जात आहे नाम. इन इंग्लिश इट्स कॉल्ड एज नाउन. तर भाषेमध्ये शब्दांचे कसे संबंध असतात विविध भाषेत याबद्दल आपण थोडीशी ओळख करून घेतली आहे की इंग्लिशमध्ये आपण ज्याला नाउन असं म्हणतो त्याला मराठी व्याकरणात नाम असं म्हणतात. तर व्यवहारात आपण त्याला नाव असं म्हणतो. म्हणजे आता नाव हा व्यवहारातला शब्द, नाम हे आपण व्याकरणात वापरतो. हिंदीत सुद्धा नावाला नाम असंच म्हणतात की आपका नाम क्या है. हाच नाम शब्द जो आहे त्याचा काना काढून त्याला जर मात्रा लावला की नामचा नेम तयार होतो आहे. म्हणजे हिंदीपासूनच परत इंग्रजी शब्द नेम हा तयार झाला आहे. इवन नाव या शब्दाचं जर आपण इंग्रजी स्पेलिंग करायचा प्रयत्न केला तर ते NOUN असंच होईल. जसं गोरेगाव GOREGAON तसं इथं NOUN. थोडक्यात इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषांचा खूप जवळचा संबंध आहे. तर मूळ विषयाकडे आपण येऊया. नाउन. तर नाउन इज द नेम ऑफ ए पर्सन, थिंग. द सेम इन मराठी की वस्तूच्या, व्यक्तीच्या नावाला आपण नाम असं म्हणतो. कुणाचंही जे नाव असतं ते म्हणजे नाव. मध्ये व्यक्तीचं नाव असेल, सामान्य नाम असेल, ह्या सगळ्या नावांना नाम असं म्हणतात. इन इंग्लिश ऑल्सो द नेम ऑफ ए पर्सन, द नेम ऑफ ए थिंग और एनिथिंग, एव्हरीथिंग. द थिंग मे बी ॲब्स्ट्रॅक्ट और कॉन्क्रीट. एव्हरीथिंग इज कॉल्ड एज नाउन. आता नावाचे प्रकार जे आहेत ते आपण नंतर सविस्तर पाहूया. नामामध्ये सामान्य नाम हा एक पहिला प्रकार, दॅट इज कॉमन नाउन. जसं टेबल, खुर्ची, पेन, पेन्सिल, दिस इज अ कॉमन नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. एखाद्या व्यक्तीचं जे नाव असतं, जे अगदी मराठीत बोलायचं तर बारसं करून ठेवलेलं जे नाव असतं ते म्हणजे प्रॉपर नाउन. जसं मुलगा आहे, जर कॉमन नाउन असेल तर अमित हे प्रॉपर नाउन असणार आहे. मुंबई हे प्रॉपर नाउन आहे. सिटी हे कॉमन नाउन आहे. कृष्णा नेम ऑफ द रिव्हर, इट इज प्रॉपर नाउन. नदी, रिव्हर हे कॉमन नाउन आहे. नावाचा आणखीन एक प्रकार म्हणजे मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाम. वस्तू ज्याच्यापासून बनतात त्याला पदार्थवाचक नाम असं म्हणतात. जसं कॉटन, ग्लास, वूड, प्लास्टिक, ऑल दीज आर मटेरियल नाउन्स. कलेक्टिव्ह नाउन जे असतात, समुच्चयबोधक नाम, जे समूह दाखवणारे शब्द असतात. समजा people means men, women, boys, girls, all together called as people. So it's a material noun. Furniture, table, chair, cot, cupboard, dressing table, all together are called as furniture. So these are all collective nouns. तर हे सगळे जे नावाचे प्रकार आहेत आपण नंतर सविस्तर शिकूया. आता दुसरी जी शब्दाची जात आहे ती म्हणजे प्रोनाउन. मराठीत आपण त्याला सर्वनाम असं म्हणतात. आता प्रोनाउन या शब्दाचं विग्रह करूया. प्रो हा प्रिफिक्स आहे, उपसर्ग आहे. आणि नाउन, प्रत्येक प्रिफिक्सला एक स्वतःचा अर्थ असतो. तर प्रो याचा अर्थ सिमिलर, सेम, लाईक. मग प्रो नाउन मीन्स इट वर्क्स लाईक अ नाउन. इट इज सिमिलर टू नाउन. इट इज लाईक अ नाउन. नामाऐवजी तो शब्द येतो. एखादं नाम पुन्हा पुन्हा आलं तर ते ऐकायला कंटाळवाणं होऊ शकतं. राजू एक मुलगा आहे, राजू खूप हुशार आहे, राजू नेहमी शाळेला जातो, राजूने अनेक बक्षीस मिळवले, तर राजूला अभ्यास करायला आवडते. राजू प्रत्येक वेळेला आलं की ते बोरिंग असं होतं. इट बिकम्स मोनोटोनस. आपण त्याऐवजी म्हणतो राजू एक हुशार विद्यार्थी आहे, तो रोज शाळेत जातो, त्याला अभ्यास करायला आवडतं, त्याने अनेक बक्षीस मिळवले, तो, त्याने, त्याला, ही सगळी प्रोनाउन्स आहेत. इंग्लिशमध्ये समजा अशोक वॉज अ किंग. अशोक फॉट द बॅटल ऑफ कलिंग. अशोक वन द बॅटल. द व्हायलन्स in the battle changed Ashok's mind, so Ashok decided to accept Buddhism. आता हे अशोक प्रत्येक वेळेला आलं तर बरोबर वाटत. मग अशोक वॉज द किंग, ही फॉट द battle, the
व्हायलन्स चेंज्ड हिज माइंड. सो ही, हिज, हिम हे जे शब्द वाक्यामध्ये येतात ते प्रोनाउन असतात. प्रोनाउनचे बरेच प्रकार आहेत. त्यापैकी आता आपण हे पाहिले ते पुरुषवाचक सर्वनाम आहेत, आय, वी, यू वगैरे. सो प्रोनाउन हे नेहमी नामाऐवजी येतं. शब्दाची तिसरी जात आहे ती म्हणजे ॲडजेक्टिव्ह. मराठीत आपण त्याला विशेषण असं म्हणतो. तर विशेषण शब्दातच त्याची व्याख्या सामावली आहे. एखाद्याची विशेष माहिती सांगणारा शब्द. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. नामाबद्दल तो अधिक माहिती सांगतो. ॲडजेक्टिव्ह टेल्स अस मोर अबाउट द नाउन. ॲडजेक्टिव्ह क्वालिफाईज अ नाउन. ॲडजेक्टिव्ह टेल्स अस द क्वालिटी ऑफ ए नाउन. नामाची क्वालिटी तो सांगतो. तर बिग सिटी, व सिटी हे जर नाम असेल तर बिग हे त्या नामाबद्दल माहिती सांगतं. लॉंग रिव्हर, व लॉंग हे ॲडजेक्टिव्ह रिव्हर या शब्दाची अधिक माहिती सांगतो. ब्युटिफुल फ्लॉवर, फ्लॉवर हे जर नाम असेल तर ब्युटिफुल हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. क्लेवर स्टुडंट, स्टुडंट हे नाम असेल तर क्लेवर हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. तर ॲडजेक्टिव्ह ऑलवेज टेल्स अस मोर अबाउट द नाउन. आता विशेषणाबद्दल दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. ॲडजेक्टिव्ह ऑलवेज कम्स फॉर अ नाउन अँड ॲडजेक्टिव्ह ऑलवेज कम्स बिफोर अ नाउन. विशेषण हे नामासाठीच येतं आणि विशेषण हे नामापूर्वी येतं. आपल्याला यापूर्वी सांगितलं की इंग्रजी वाक्यात प्रत्येक शब्दाची जागा ठरलेली आहे. तर ॲडजेक्टिव्ह ऑलवेज कम्स बिफोर द नाउन अँड ऑफकोर्स इट कम्स फॉर द नाउन. असं कधी होणार नाही की नाउन इज हिअर अँड ॲडजेक्टिव्ह इज देअर, असं कधी ते विखरून येणार नाही. जिथं नाउन असेल त्याच्या अगोदरचा जो शब्द आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणारा हा ॲडजेक्टिव्ह असणार आहे. आता समजा एक वाक्य असं आहे की ही गेव हिज 2 रेड पेन्सिल्स टू मी. नीट बघा वाक्य, ही गेव हिज 2 रेड पेन्सिल्स टू मी. तर पेन्सिल हे या ठिकाणचं नाम आहे. व्हॉट इज द कलर ऑफ द पेन्सिल्स? रेड पेन्सिल्स. मग रेड हे पेन्सिलचं ॲडजेक्टिव्ह आहे. हाऊ मेनी पेन्सिल्स डिड ही गिव्ह टू मी? 2. मग हे 2 सुद्धा पेन्सिलचीच माहिती सांगतं, म्हणजे ते सुद्धा ॲडजेक्टिव्हच आहे. हुज पेन्सिल्स? हिज पेन्सिल्स. मग हिज हा शब्द सुद्धा पेन्सिल्स या नावाचीच माहिती सांगतो. म्हणजे इथे एका नामासाठी 3 विशेषण आले. देर आर 3 ॲडजेक्टिव्स. हिज, 2, रेड हे 3 ॲडजेक्टिव्स. ऑल दीज ॲडजेक्टिव्स टेल अस अबाउट द नाउन. मराठीमध्ये आपण विशेषणाचे प्रकार म्हणतो संख्यावाचक विशेषण. इथं 2 हे संख्यावाचक विशेषण आहे, न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह. रेड ही क्वालिटी दाखवतं, रंग दाखवतं. सो इट इज क्वालिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, गुणवाचक विशेषण. आणि हिज हा शब्द ही पासून बनला आहे म्हणून तो सार्वनामिक विशेषण. इट हॅज बीन फॉर्म फ्रॉम अ प्रोनाउन. सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. मुद्दाम एकाच वाक्यात आपल्याला दाखवले की हिज, 2, रेड. All these tell us about the noun pencil. But see, all of them have come for the noun pencil. At the same time, all of them have come before the noun pencils. तर adjectives हे वैशिष्ट्य आहे. Adjective tells us about the noun. It qualifies the noun. It always comes before the noun. So this is the third type, adjective. Now the next one is verb, क्रियापद. क्रियापद या शब्दातच क्रियापदाची व्याख्या आहे. क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद. आणि म्हणून तर हिंदीमध्ये क्रियापदाला क्रिया असंच म्हणतात. तर क्रिया दाखवणारा शब्द, वाक्यातल्या कर्त्यानं काय क्रिया केली हे दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद. त्याचबरोबर क्रियापदामुळेच वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यामध्ये भले 10 आणि 20 शब्द असतील पण क्रियापद नसेल तर ते वाक्य अर्थपूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद असंही आपण म्हणू शकतो. सो व्हॉट इज अ वर्ब इन इंग्लिश? द वर्ड दॅट शोज द ॲक्शन डन बाय द सब्जेक्ट इज कॉल्ड एज वर्ब. द वर्ड दॅट कम्प्लीट्स द मिनिंग ऑफ द सेंटेन्स इज कॉल्ड एज अ वर्ब. बिकॉज विदाउट वर्ब द सेंटेन्स इज इनकम्प्लीट. And anyhow, always remember, subject and verb are the most important words for every sentence. In a sentence, nothing else can be there. No need of adjective, adverb, pronoun, conjunction. Nothing else are required. But subject and verb are must. कारण कर्ता हा वाक्यातला डुअर आहे. तो क्रिया कोण करतं हे कर्ता सांगतं आणि त्या कर्त्यानं काय क्रिया केली हे क्रियापद सांगतं. सो क्रियापद हे जे आहे
हे अतिशय महत्त्वाचं आहे. सब्जेक्ट अँड वर्ब बोथ आर इम्पॉर्टंट. ऑलरेडी आय टोल्ड यू दे आर द हार्ट अँड द सोल ऑफ द सेंटेन्स. तर क्रियापद जे आहे हे नेहमी कर्त्याच्या लगेच नंतर येतं. प्रत्येक शब्दाची जागा ठरली आहे. कर्ता आला की पुढचा शब्द क्रियापदच पाहिजे. अनलाईक मराठीमध्ये कर्ता सुरुवातीला असतो आणि क्रियापद शेवटी असतं. आणि त्यामुळं वाक्यामध्ये जसे जे शब्द वाढतात तसे कर्ता क्रियापदातलं अंतर वाढतं. समजा तो जातो, दोघं शेजारी आहेत, ठीक आहे, मराठीमध्ये बरोबर आहे. तो शाळेला जातो, लांब गेले. तो दररोज शाळेला जातो. तो दररोज सकाळी 11 वाजता बसने आपल्या मित्रांच्या बरोबर शाळेला जातो. तो इकडे जातो तिकडे. मराठी चूक नाही म्हणत मी, पण मराठीचं हे वेगळेपण आहे. हेच वाक्य इंग्लिशमध्ये ही गोज, कर्ता क्रियापद. आता तुम्ही जे काय ॲड करणार ते पुढे येणार आहे. ही गोज टू स्कूल बाय बस ॲट 11 विथ हिज फ्रेंड्स ऑन अ बायसिकल एव्हरी डे. जे काय असेल बाय बस ऑन अ बायसिकल जे आहे ते सगळं पुढे येणार आहे. मूळ वाक्याची फ्रेम कुठे डिस्टर्ब होत नाही. सब्जेक्ट अँड वर्ब आलं की येणारे बाकी सगळे शब्द पुढे असतात. आणि म्हणून आपल्याला इंग्रजी वाक्यरचना शिकताना हे लक्षात येईल, इंग्रजी वाक्यरचना शिकणं का सोपं आहे. कारण एकदा कर्ता क्रियापद वाक्यात आले की आपण अर्धी लढाई जिंकलेली असते. मग पुढचे शब्द थोडे मागे पुढे होऊ शकतात, कमी जास्त होऊ शकतात, असू शकतात, नसू शकतात, पण सब्जेक्ट इज ऑलवेज फॉलोड बाय वर्ब. तर कर्ता आणि लगेच येणारं क्रियापद. तर क्रियापदाची जागा ही लक्षात ठेवा, वाक्यात कर्त्यानंतर असते. आता क्रियापदाची रूपं वापरताना मात्र आपल्याला टेन्स हा एक वेगळा टॉपिक शिकायचा आहे. तो खूप इंग्रजीतला महत्त्वाचा टॉपिक आहे. हे इंग्रजीच्या वाटचालीमध्ये जे काही आपली धोक्याची वळणं आहे त्यातला पहिला टप्पा आहे व्होकॅब्युलरी. दुसरा टप्पा आहे टेन्सेस, मग वाक्यरचनेची रचना, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, आणि यासोबत सगळे ग्रामरचे रूल. तर टेन्स शिकताना आपल्याला पाहणार आहोत की प्रेझेंट टेन्स की पास्ट टेन्स का फ्युचर टेन्स, आणि हे टेन्स केव्हा वापरायचे. त्यात पुन्हा आपण प्रकारची शिकणार आहोत. सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस, हे सगळे क्रियापदाशी रिलेटेड कन्सेप्ट्स आहेत. तर ते आपण नंतर शिकणार आहोत. तर आता आज आपण शब्दांच्या 8 जातीपैकी 4चा विचार केलेला आहे. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह अँड वर्ब. बाकीचे जे 4 प्रकार आहेत, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, हे आपण पुढच्या वेळेला पाहूया. आपण हे घरी सगळे रिवाईज करून बघा. याबद्दल आपल्याला काही शंका असतील तर आपण चॅट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. अधिकाधिक लोकांना या चॅनेलबद्दल आपण माहिती द्या आणि आपण बेल आयकॉनवरती प्रेस करा. ओके, विल स्टॉप हिअर. टुडेज थॉट इज दॅट say not always what you know but always know what you say. तुम्हाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही बोलायलाच पाहिजे असं नाही, पण जे बोलतात ती प्रत्येक गोष्ट मात्र तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ओके, हॅव अ नाईस टाईम अँड टेक केअर ऑफ युअरसेल्फ. बाय.